मैत्री म्हणण्यापेक्षा मी त्यांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. निलेश राणे हाच माझा पक्ष आहे. एकाच होडीत राहील, वड्या बदलणार नाही. निलेश राणे म्हणजे निलेश राणे. आमदार होण्याची इच्छा आहे, मी अनेक वेळा प्रकट केली ते. त्याच्यात मला काय वाटत नाही. आहे इच्छा, आणि इच्छा म्हणजे आहे, मी आवर्जून करतो. त्याच्यासाठी काही आशीर्वाद सुद्धा गरजेचे असतात, आणि ते आशीर्वाद माझ्या मान्य. नमस्कार. तळ कोकणातला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कर्तव्यदक्ष अशा नेतृत्वाला प्राधान्य देतो आहे. याच अनुषंगाने आज शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांचा वाढदिवस आहे. फार मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबविले जात आहेत. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तीनही तालुक्यांमध्ये संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप असेल किंवा रुग्णालयांना पंखे असतील, भौतिक सुविधा असतील, अशा विविध पद्धतीने सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेतलेले आहेत. फायर ब्रँड नेते म्हणून त्यांची ओळख आहे, आणि सर्वात महत्वाची ओळख की धडाडीचे कर्तव्यनिष्ठ आमदार निलेश राणे यांचे खंदे समर्थक म्हणून संजू परब ओळखले जातात. सडेतोड बोलणारे आणि जे आहे ते तोंडावर बोलून मोकळे होणारे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. परब साहेब नमस्कार. पहिल्या प्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या चॅनल्स कडून. आज तुमचा वाढदिवस होतो आहे. गेली मागच्या काही वर्षांपूर्वीची एक सामान्य मडुऱ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेला युवक सावंतवाडीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये 17-0 असं चित्र होतं, पण संजू परबांनी इतिहास घडवला आणि 3 वेळा आमदार असलेल्या दीपक केसरकर यांच्या समोर तुम्ही होते त्यावेळेस, आणि लोकांच्या प्रश्नांवर तुम्ही तुटून पडलात आणि जनमत मिळवलं आणि नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालात. ही गोष्ट सोपी नव्हती. हे कसं साध्य झालं? याच्या मागे सर्व कार्यकर्त्यांचे तेव्हा कष्ट होते. सर्व कार्यकर्त्यांनी मिळून एकत्र आम्ही काम केलं, त्याच्यामुळे तेव्हा तो विजय होता. हे काय माझ्या एकट्याचं श्रेय नाही, सर्व कार्यकर्त्याचं श्रेय आहे. परब साहेब, संजू परब आणि राणे कुटुंब किंवा संजू परब आणि विशेषतः निलेश राणे ही जीवाभावाची मैत्री आहे. तुमच्या प्रत्येक वाढदिवसाला ते आहेत. आज सुद्धा तुमचा वाढदिवस होतोय, निलेश साहेब येणार आहेत. काय सांगाल या मैत्रीबद्दल? निश्चितपणे मैत्री म्हणण्यापेक्षा मी त्यांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. ते प्रत्येक भाषणात मित्र बोलतात, ते ठीक आहे, पण त्यांची उंची आणि माझ्या उंचीत खूप फरक आहे. त्यांची उंची खूप मोठी आहे, त्याच्यामुळे मी त्यांचा कार्यकर्ता आहे, आणि तेच मला शोभतं की मी त्यांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. ते मानतात हे त्यांचं मोठेपण आहे, पण मी त्यांचा एक सामान्य कार्यकर्ताच आहे. आज सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये तीनही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवले जात आहेत. आपले जे कट्टर समर्थक आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, विशेषतः संजू परब मित्रमंडळ आणि तुमचे जवळचे कार्यकर्ते यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. याबद्दल काय सांगाल? तेच म्हणतो ना, मी कधी वाढदिवस साजरा करावा असं मी कधी ठरवत नाही, पण कार्यकर्ते जबरदस्तीने वाढदिवस झालाच पाहिजे अशी गेली अनेक वर्ष तेच ठरवतात आणि तेच करतात. मी फक्त तिकडे जातो. 2 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याच जिल्हा म्हणजे या सावंतवाडीच्या महिला आघाडी प्रमुख जे आहेत ऍडव्होकेट नीता सावंत कविटकर मॅडम यांनी सुद्धा आपली इच्छा बोलून दाखवली की भविष्यातले संजूभाई हे आमचे आमदार असणार. तुम्ही या विधानाकडे कसं पाहता? तेच बोलतोय ना, सर्वांचीच इच्छा आहे, पण त्याच्यासाठी काही आशीर्वाद सुद्धा गरजेचे असतात, आणि ते आशीर्वाद माझ्या मागे आहेत. काही आशीर्वाद म्हणजे नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत? सन्माननीय निलेश राणे असतील, दीपकभाई केसरकर असतील, अन्य असतील, त्या सर्वांचेच आशीर्वाद माझ्या मागे आहेत. ते मी निश्चितपणे मी होईल. काय कोकणची कला जी आहे, दशावतार कला, या कलेच्या माध्यमातून किंवा इथला मत्स्य व्यवसाय असेल, काजू असेल, आंबा असेल किंवा इतर सुपारी असेल, ह्या फळपिकं जी पिकवतात त्या कष्टकरी बांधवांच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळावा, प्रतिनिधित्व करणारं धडाडीबाज नेतृत्व जे तुम्ही ज्यांना मानतात ते सन्माननीय आमदार निलेशजी राणे साहेब यांनी विधानसभेमध्ये फार बदल त्यांच्यात दिसला. आणि कधी नव्हे आता निधी कोकणाला त्यांनी जवळजवळ 200च्या वरती कोटी एकाच वेळेस, एवढा 209 कोटीच्या वरती त्यांनी काहीतरी निधी आणला. न भूतो न भविष्यती ही घटना होती. ह्या घटनेकडे तुम्ही कसं बघता? कुठचाही प्रश्न मांडण्यासाठी आणि
तो सत्यात उतरण्यासाठी एक ताकद लागते, वर्तृत्व लागतं, समोरच्याला ते पटवून द्यावं लागतं आणि सगळे गुण त्यांच्यात आहेत आणि निधी खेचून आणण्याची ताकद सुद्धा त्यांच्यात आहे. त्या सर्वाचा विचार करता जनतेला जरी 200 कोटी वोटे वाटत असली तर साहेबांच्या दृष्टिकोनातून ते काम होतं आणि अजूनही साहेब सांगतात हे 200 कोटी नाही तर अजूनही दशावतारी करण्यासाठी अजून काहीतरी मला करायचं आहे. त्यांच्यासाठी एक लहान केलं असं वाटतं. त्यांना अजूनही ही परंपरा ते जपतायत हजारो वर्षाची परंपरा. तर अजूनही त्यांना वाटतं की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं. 288 विधानसभा आहेत. 288 विधानसभेतले प्रतिनिधित्व करणारे आमदार सभागृहात असतात. पण सर्वाधिक पोटतिडकीने प्रश्न मांडणारा आमदार किंवा कोकणचं जे भावी नेतृत्व आहे, ज्या पद्धतीने तत्पूर्वी आपण नारायणराव राणे साहेबांना बघत होतो, विरोधी पक्षनेता असताना सुद्धा त्यांची भाषणं तत्कालीन खूप गाजली. तोच वसा आणि वारसा घेऊन निलेशजी आज मार्गक्रमण करताय. एक कट्टर समर्थक किंवा त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय अभिमान आहे? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मला माझ्या नेत्याचा सन्मान निलेश साहेबांचा अभिमान आजही होता आणि कालही होता. हे सर्व जनतेला माहित आहे. निलेश राणे हाच माझा पक्ष आहे. त्याच्यामुळे काय विषय होत नाहीये. त्याच्यामुळे मी त्यांच्या बरोबरच आहे आणि त्यांचा मला अभिमान असणारच. अभिमान आहे म्हणून आज त्यांच्या बरोबरीने काम करतोय आणि एकाच होडीत राहिलो, वड्या बदलणार नाहीये. निलेश राणे म्हणजे निलेश राणेच. नक्कीच. अजून एक सर्वात महत्वाचा प्रश्न, संजूभाई, प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असते. राजकारणी म्हटलं किंवा राजकीय क्षेत्र म्हटलं की प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते. आतापर्यंत तुम्ही एक सामान्य मडुऱ्या गावातला एक सामान्य युवक सावंतवाडीचा नगराध्यक्ष झाला, एक इतिहास घडला. भविष्यात कार्यकर्त्यांची इच्छा आहे तुम्ही आमदार व्हावं, तर तुमची सुप्त जी इच्छा आहे, आज वाढदिवस आहे, पाटेकर किंवा आमदार होण्याची इच्छा आहे. मी अनेक वेळा प्रकट केलेली आहे. त्याच्यात मला काय वाटत नाही. आहे इच्छा. इच्छा पूर्ण होणं न होणं हा नंतरचा भाग आहे. आणि इच्छा म्हणजे आहे. मी आवर्जून सांगतो. आणि नक्की कार्यकर्त्यांची इच्छा आहे. नक्कीच. शेवटचा एक छोटासा प्रश्न आहे. निलेश राणे साहेब निधी आणतायत, पण जे श्रेय आहे ते तत्कालीन जे त्या भागातलं प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत हे घेत आहेत. काल परवा पण त्यांनी स्टेटमेंट केलं की माझ्या कालावधीत हा निधी आलेला आहे. या घटनेकडे तुम्ही कसं बघता जिल्हा प्रमुख म्हणून? वैभव नाईक हा माणूस काय करू शकतो हे तिकडे जनतेने पाहिलेलं आहे. 10 वर्ष हा आमदार होता. या माणसाने मागची 25 वर्ष हा मतदारसंघ मागे नेला. पुढे कधी आणलाच नाही. हा व्यक्ती कधी विधानसभेत बोललाच नाही. जनतेचे प्रश्न मांडलेच नाहीत. आता सन्माननीय निलेश राणे आमदार होऊन 2.5 वर्ष झाले. आता मागचा निधी कसा येणार हो? जनता वेडी आहे काय? निलेश राणेने आणलेला निधीचं श्रेय हा घेण्याचा प्रयत्न करतो. हा गेंड्या वृत्तीचा माणूस आहे. याला गेंडण्याची कातडी आहे. त्यामुळे ह्याला काही परत नाही. ह्या आता आयुष्यात परत तिकडनं कधीच निवडून येऊ शकत नाही. परत जरी प्रयत्न केला निलेश राणे साहेबांच्या विरोधात उभा राहायचा तर आपटून पडणार. कारण ह्याला आता लोक ओळखू लागले. हा माणूस काहीच करू शकत नाही. 8 दिवसात तुम्ही राजकारणात केव्हा आला आणि तुमचा प्रवास कसा होता आणि नगराध्यक्षपर्यंत आला, यापुढे प्रवास कसा होता? मी राजकारणात 2000 सालापासून काम करतोय. आता जवळजवळ 25 वर्ष मला पूर्ण झाली. शाखा प्रमुख पासून ते नगराध्यक्ष, नगराध्यक्षापासून परत जिल्हा प्रमुख अशी अनेक पदे पक्षाची पोहोचली होती. शिवसेनेत असताना शाखा प्रमुख, त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये युवक तालुकाध्यक्ष, बेसिक तालुकाध्यक्ष, बेसिक सरचिटणीस, युथचा जिल्हाध्यक्ष, त्याच्यानंतर आता परत जिल्हा प्रमुख, नगराध्यक्ष, नगरसेवक अशी अनेक पदे उचलली. काम करत राहिलो, पद मिळत राहिले.